नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही साय जमा करून मिक्सरमध्ये घुसळून लोणी काढता का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण आज मी तुम्हाला मिक्सर न वापरता, जास्त भांडी न भरवता, फक्त एका भांड्यात अगदी सुगंधी, दाणेदार आणि शुद्ध साजूक तूप कसे बनवायचे ते दाखवणार आहे. घरचे साजूक तूप म्हणजे फक्त चव नाही, तर आपल्या आई आणि आजींच्या स्वयंपाकाची आठवण आहे. गरमागरम वरण भातावर तुपाची धार पडली की जे समाधान मिळतं ते शब्दात सांगता येत नाही. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे ना मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये साय घेती आहे. हे साय एका महिन्याचं आहे. महिनाभर साय मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं साठवून. एक तांब्या भरलेला आहे आणि एक वाटी भरून साय झालेलं आहे माझं जमा. आता यांना मी या चमच्याच्या साहाय्याने एकाच डायरेक्शनने असं आपल्याला हे फिरवत राहायचे चमचा या साईमध्ये. या पद्धतीनेच आपल्याला एक 2 ते 3 मिनटं एकाच डायरेक्शनने हे असं घुसळत राहायचंय. आणि 2 मिनटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता साय कशी एकदम फेस झालेला आहे. आपला साय एकदम फ्लफी असं बनलेलं आहे. परत 2 मिनटं आपल्याला याच पद्धतीने हे ढवळत राहायचंय. आता पाहू शकता हे घट्टसर झालेलं आहे साय. हे पहा, एकदम घट्टसर असं हे आपलं साय बनलेलं आहे. परत याला एक 2 मिनटं आपण याच पद्धतीने ढवळत राहूया. आता पाहू शकता तुम्ही साईतून लोणी बनतेय आणि यातलं ना जे ताक आहे ना ते बाहेर होतं आणि लोणी एका साईडला होते. तुम्ही पाहू शकता. हे पहा, पाणी जे निघतंय ना या लोणीमधलं हे ताक आहे आणि आपली जे लोणी आहे ती तयार झालेली आहे. फक्त 5 ते 7 मिनटं तुम्ही या पद्धतीने लोणी साय ढवळत राहायचे एका पातेल्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने आणि मस्त अशी आपली लोणी तयार होते. तुम्ही पाहू शकता. अजिबात मिक्सरचा वापर केलेली नाही आहे आणि एकही भांडं भरलेलं नाही आहे, म्हणजे जास्त भांडे भरलेले नाही आहेत. फक्त एका पातेल्यामध्ये मी हे लोणी काढलेली आहे. आता हे जे पाणी निघालेलं आहे ना ते मी काढून घेते एका तांब्यामध्ये. आणि ना आता आपल्याला हे लोणी छान स्वच्छ असं धुवून घ्यायचंय. मी यामध्ये पाणी टाकते आणि 2 ते 3 वेळा हे साय मी धुवून घेतलेली आहे. छान व्यवस्थित असं स्वच्छ आपल्याला हे लोणी धुवून घ्यायचे. एकदम मस्त झटपट असं लोणी तयार झालेली आहे ना. मिक्सर न वापरताही तुम्ही तूप बनवू शकता, जास्त भांडे न भरता. हे पहा, मस्त अशी आपली लोणी तयार झालेली आहे. आता हे आपण गॅसवरती ठेवूया. इथे मी गॅस ऑन करते आणि या गॅसवरती आपल्याला पातेलं ठेवायचं आहे लोण्याचं. मध्यम आचेवर ठेवायचं आपल्याला हे पातेलं. सुरुवातीला लोणी वितळायला लागेल, काही मिनिटातच ते वितळेल. पाहू शकता लोणी छान अशी वितळलेली आहे. आता वर फेस यायला सुरुवात झाली आहे. आता आपल्याला मध्ये मध्ये हलक्या हाताने ढवळत राहायचंय. फेस आता हळूहळू कमी होत जाईल. एक 5 मिनिटं आपल्याला हे असं ढवळत राहायचंय. हे फेस हळूहळू कमी होत जाईल आणि छान असा सुंदर असा तुपाचा रंग दिसायला लागेल. तुम्ही पाहू शकता. मस्त असं पिवळसर सोनेरी असा रंग दिसतोय आपल्याला तुपाचा. घरभर दरवळणारा हा तुपाचा सुगंध म्हणजे तूप जवळपास तयार झाल्याची खूण आहे. आता भांड्याच्या तळाशी असलेले कण हलके सोनेरी रंगाचे होतील. पाहू शकता. मस्त असं पिवळसर सोनेरी रंगाचं आपलं तूप तयार झालेलं आहे. किती झटपट बनतो तुम्ही पाहिलाच असेल ना. म्हणजे मिक्सरचा वापर न करता फक्त एका भांड्यामध्ये तुम्ही झटपट असं तूप बनवू शकता. हे पहा, मस्त असं हे आपलं सोनेरी असं आपलं तूप तयार झालेलं आहे, पिवळसर असं.
एक 2 मिनटं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे, एकदम गॅस लो करायचा आहे आणि मग 2 मिनटाच्या नंतर ना मी आता हे गॅस बंद करणार आहे. मी आता गॅस बंद करते आहे. आता तूप थंड होऊ द्या आणि कोमट झाल्याच्या नंतर गाळणीने गाळून डब्यामध्ये भरून ठेवा. कोणताही मिक्सर नाही, अतिरिक्त भांडी नाहीत आणि फक्त 1 पॉटमध्ये तयार झालेलं शुद्ध दाणेदार आणि सुगंधी साजूक तूप तयार आहे आपलं. पाहू शकता एकदम दाणेदार असं आपलं तूप तयार झालेलं आहे. हे मी दुसऱ्या दिवशीचं दाखवतीये. घट्टसर असं आपलं तूप, दाणेदार सुगंधित असं साजूक तूप आपलं तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. थँक्यू.